नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता बघता बघता 2025 हे संपत आलेले आहे आणि आता 2026मध्ये आपण पदार्पण करणार आहोत. तर आपण कितीही मराठी महिन्यानुसार सण साजरे केले तरी इंग्रजी महिन्यामध्ये जो पहिला सण येतो आपला नवीन वर्षामध्ये तो मकर संक्रांतीचा येतो. तर तो जानेवारी महिन्यामध्येच येतो आणि 14 ते 15 जानेवारी या तारखेलाच येतो. शक्यतो तारीख जास्त मागं पुढं होत नाहीत, कधीतरीच 15 तारीख होते, नाहीतरी 14 जानेवारीलाच हा सण येतो. आता मराठी महिन्यानुसार बघितलं तर पौष महिन्यामध्ये, जो की 10वा महिना येतो आपला मराठी महिन्यामध्ये, तर पौष महिन्यामध्येच मकर संक्रांत हा आलेला असतो. तसं तरी दर महिन्यामध्ये सूर्याचा नवीन राशीमध्ये प्रवेश होतो, पण सूर्याचा मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश होतो त्याला आपण मकर संक्रांत असं म्हणलं जातं. 2026मध्ये 14 जानेवारीला मकर संक्रांती आलेली आहे. तर 13 जानेवारीला आपल्याकडे भोगी साजरी केली जाते. तर त्या दिवशी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी बनवली जाते आणि 15 जानेवारीला किंक्रात साजरी केली जाते. तर किंक्रातीपासून बोरनान घातलं जातं आणि 14 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकतो. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळं आपल्याला संक्रांतीचा सण हा दुपारी 3 वाजल्यानंतरच साजरा करायचा आहे, म्हणजेच की ववसण्यासाठी आपल्याला 3 वाजल्यानंतरच जायचं आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाल हा बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत, म्हणजे सूर्य मावळेपर्यंत आपण ववसलं तरीही चालतं. सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होत असल्यामुळे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. आता आपल्याकडे पिढ्यानपिढ्या ही पद्धत चालत आलेली आहे की संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे तर ते वस्त्र आपण घालायचं नसतं, म्हणजे त्या कलरचं. आता 2026मध्ये संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, तर आपल्याला पिवळा रंग घालायचं नाही, फक्त वस्त्र परिधान केलेले आहे. मग ते आपण जे संक्रांतीने वस्त्र परिधान केलेलं आहे त्या रंगाचे वस्त्र घालायचं नाही, बाकी आपण घालू शकतो. आपल्याला पिवळ्या कलरचे कोणतेही वस्त्र घालायचे नाही. आता संक्रांतीने केशराचा टिळा लावलेला आहे, तर आपण केशराचा टिळाही लावायचा नाही. त्यांनी पिवळं वस्त्र घातलेलं आहे, पिवळं वस्त्रही घालायचं नाही, केशराचा टिळा लावायचा नाही. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे, तर जाईच्या फुलाचा गजराही आपण घालायचा नाही. पायस भक्षण करीत आहे. पायस म्हणजे खीर. तर आपल्याला त्या दिवशी खीर, कोणत्याही प्रकारची खीर घरामध्ये बनवायचीही नाही आणि खायचीही नाही. तर बऱ्याच महिलांना आता हा प्रश्न पडतो की आता हळदी कुंकू, हळद तर पिवळीच असते किंवा मग सोन्याचे दागिने हे पिवळ्याच कलरचे असतात, पण तसं काहीही दिलेलं नाही. फक्त ते वस्त्र, जे संक्रांतीने वस्त्र घातलेलं आहे त्या कलरचं आपल्याला वस्त्र घालायचं नाही. बाकी आपण दागिने किंवा हळदी कुंकू हे लावू शकतो. दागिने ही पिवळ्या कलरचेच असतात तर तेही घालू शकतो. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. आता संक्रांतीच्या पर्वकालामध्ये आपल्याला काही दान करायचे असते, तर नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी आपण दान करू शकतो. यथाशक्ती आपली जशी म्हणजे ऐपत असेल त्यानुसार दान करावं, असं नाही की याच्यामध्ये सांगितले तर तेच दान केलं पाहिजे. तर यथाशक्ती आपल्याला जे जमल आपल्या ऐपतीनुसार आपण दान केलं तरी चालतं. आता संक्रांतीमध्ये काही वर्ज्य कामे असतात, तर दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे ही कामं करणे टाळावी. ब्रह्मचर्याचं पालन केलं जातं त्या दिवशी आपल्याला कोणालाही आपल्याकडून कोणाचंही मन दुखेल असं कोणालाही उलटसुलट बोलणे टाळावे किंवा वाईट शब्द अपशब्द बोलू नये असं म्हणलं जातं.
कोणते शुभ कलर आहेत बघा तुम्हाला सांगते. तर हिरवा कलर हा सगळ्यात जास्त शुभ हिरवा रंग मानला जातो. तर तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर तेही तुम्ही घालू शकता. किंवा मग दुसरा कलर येतो तो लाल कलर. तर लाल कलर हा लक्ष्मी मातेला जास्त प्रिय आहे. लाल रंगाची साडी असेल तर तेही घालू शकता. आता पिवळं वस्त्र यावर्षी घालायचं नाही आपल्याला. तर तिसरा कलर आपण केशरी कलर पण आपण घालू शकतो. तोही शुभ मानला जातो. किंवा तुमच्याकडे दुसरा कोणता जांभळा कलर असेल तर त्याही कलरची तुम्ही साडी घालू. काही भागांमध्ये काळ्या रंगाची ही साडी घातली जाते, तर काही भागामध्ये घालत नाहीत. तर तुमच्याकडे जर घालत असतील तर तेही घालू शकता. किंवा गुलाबी रंगाची ही साडी घातली तरी चालते. यावर्षी आपल्याला फक्त पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही, बाकी कोणत्या रंगाची घातली तरीही चालते. पांढरा रंग आपण संक्रांतीच्या सणाला घालत नाही. काळा घालतात काही भागामध्ये, पण पांढऱ्या रंगाची घातली जात नाही. चंदन कलरची घातली तरीही चालते. बांगड्या घालतानाही आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. तर प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या कोणत्याही आपल्याला बांगड्या घालायच्या नाहीत. काचेच्या बांगड्या घातल्या जातात आपल्या कोणत्याही सणामध्ये, शुभ कार्यामध्ये बघा. काचेच्या 2-2 तरी बांगड्या हातामध्ये असाव्या असं म्हटलं जातं. तुम्हाला जास्त घालायची इच्छा नसेल तर कमीत कमी एका हातामध्ये 2 आणि एका हातामध्ये 4 असं तुम्ही घालू शकता. कारण बरोबर पण बांगड्या घालत नाहीत बघा आपल्याकडे. तुम्ही कासाराकडे पण बांगड्या घालायला गेल्यानंतर बघा, एका हातामध्ये आपण जरी 6 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये 7 घालतात. कारण दोन्ही हातामध्ये 6-6 अशा घालायच्या नसतात. तुम्ही कितीही सोन्याच्या घाला किंवा बाकी फॅन्सी घाला, पण काचेच्या बांगड्यांना जो शुभ मान असतो ना, तो मान कोणत्याच बांगड्यांना नसतो. त्यामुळं काचेच्या 2-2 तरी तुम्ही बांगड्या आवर्जून घालाव्या. काही भागामध्ये बघा आवर्जून संक्रांती दिवशी सुवासिनी एकमेकींना ना चुडा आणि पाटल्या घालतात. ते बघा आरावरती गरम करून वितळवून हातामध्ये ते घातले जातात. तर पंढरपूर साईडला वगैरे तशी पद्धत आहे की संक्रांतीला ना आवर्जून चुडा आणि पाटल्या घातल्या जातात. चुडं आणि पाटल्यांनाही तेवढाच मान असतो. आपण बघा कधी पंढरपूरला गेलं तरी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये तिथं बाहेर ना चुडं पाटल्या घालणाऱ्या मावशी बसलेल्या असतात. तर आवर्जून महिला बघा तिकडे गेल्या ना चुडं पाटल्या घालून येतात. तर त्या साईडला सोलापूर जिल्ह्यामध्ये संक्रांतीला पण ना चुडं पाटल्या आवर्जून घातल्या जातात. तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही तेही घालू शकता. आता यावर्षी संक्रांतीने मोती धारण केलेले आहेत, तर आपल्याला मोत्यांचे कोणतेही दागिने यावर्षी घालायचे नाहीत. बाकी मग आपण सोन्याचे दागिने, दुसरे कोणतेही दागिने घालू शकतो. फक्त मोत्याचे दागिने आपल्याला घालायचे नाहीत. जे संक्रांतीने परिधान केलेलं असतं ते आपल्याला वर्ज्य असतं, तर ते आपण घालू नाही शकत. तर बाकी आपण घातलं तरीही चालतं. यावर्षी मोत्याचे दागिने आपल्याला चालणार नाहीत, तर ते आपण घालायचे नाहीत. असं मानलं जातं की संक्रांती दिवशी आपण जे काही दान करतो तर ते दान दुप्पट तिप्पटीने ना ते आपल्याकडे परत सूर्यदेव करतात. त्यामुळे दानाला खूप महत्त्व आहे. यथाशक्ती तुम्हाला जे जमत असेल तर ते तुम्ही आवर्जून दान करावं. गरीब व्यक्तींना तुम्ही अन्नदान करू शकता किंवा वस्त्रदान केलं. गरजू व्यक्तींनाच दान करावं कधीही दान करताना. संक्रांती दिवशी आपल्याला कठोर शब्द बोलणे टाळायचे आहे. घरात वादविवाद होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पिवळा रंगाची साडी, ब्लाऊज सोडून तुम्ही बाकी दागिने, हळदी कुंकूचा वापर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही मग संक्रांत साजरी करू शकता. तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.